एका गावामध्ये एक सरपंच कोणालाच भेट नव्हतो. आमदारला भ्यायचं नाही, खासदारला नाही, कलेक्टरला नाही, SP ला नाही, फौजदारला नाही, गावाला तर कसंच भेट नव्हतं. लय रगील होतं. कोण? कोणालाच भेट नव्हतं महाराज. एवढं रगील होतं महाराज, कोणालाच भेट नव्हतं. बाईची पावर बघा कशी येते आता. गावात कलेक्टर आला, तहसीलदार आला, आमदार आला, सरपंचाला पोलीस पाटलाला बोलिलं, अध्यक्षाला बोलिलं, मीटिंग चालू होती. हे रगील सरपंच कुठं बसलं होतं? मीटिंग मध्ये बसलं होतं. त्याच्या बायकोला काहीतरी काम पडलं. त्याच्या बायकोनं एवढं पोरग पाटील बारकं असं लेकरू. तिची बायको म्हणली त्या रगील माणसाची, जाय बरं तुझ्या बापाला बोलो, बब्या जाय. ते म्हणलं आई तुला माहिती ना आपला कसा आहे ते रगील, तुला बी हानीन म्हणला, मला बी हानीन. मीटिंग चालू आहे म्हणला आणि तू म्हणाली बोलवाय जाय. तुला माहिती ना त्याचा स्वभाव कसा आहे ते, कोणालाच भेट नाही ते, तुलाही मारीन म्हणलाय. बायको म्हणली जाय, मो नाव सांग नुसतं जाय. पावर बघा. मग ही पोरग का आलं पळत, जिथं मीटिंग चालू होती ना तिथं असं वाकून बघायला. पप्पा पप्पा काय? आईने बोलले भुट्टाडच हानीन म्हणले, जातोस का नाही? पोरग चिंग आलं घरला पळून. आई म्हणली काय झालं रे? भुट्टाडच हानीन म्हणली धरून. बर बर. आई म्हणली तू थांब आता घरी मी जाते. व्यंकटराव बघा तिने कसं केलं ते. तिने बोलिलं नाही, हाक मारली नाही, काहीच केलं नाही. जिथं मीटिंग चालू होती का तिथं दरुजा पुढे जाऊन अशी उभा टाकली, नुसतं उभा राहिली अशी. संदीप भाऊ म्हणले व्यंकटराव बाहेर कोण आले बघा. बाहेर कोण आले म्हणलं, बघितलं त्या सरपंचानं वाकून असं. तिने बोलिलं नाही, काहीच केलं नाही, नुसतं असं केलं. अहो असं केलं केलं उठलं ना ते, उठलं बाहेर आलं. ते म्हणला तू काय पागलस का काय, एवढ्या बैठकीत बसलो तू अशी बोट काऊन हलवायलीस? ती म्हणली ह्या बोटात पावर किती ते बघितली. कळालं नाही तुम्हाला? या बोटात पावर किती ते पाहिलं म्हणजे तोंडानं ते येईनच. म्हणून त्याच्या कधी नादी लागायचं नाही. विठाला विठाला.